पुण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा आहे। राजगुरू नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या जागेसाठी चक्क लिलाव झाल्याचं बोललं जात आहे। एका प्रभागात पुरुषांच्या जागेसाठी 1,03,00,000ची बोली लागली आहे, तर महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागली आहे। अशी चर्चा राजगुरू नगरमध्ये जोरदार सुरू आहे। पण तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी भूमिका लिलावात उपस्थित असणाऱ्यांनी घेतली आहे। बोलीतल्या रकमेतून शहराचा विकास करायचा आहे असंही एकमुखी निर्णय झाल्याचं बोललं जात आहे। पण हे कोणत्या प्रभागात घडलं आणि तो उमेदवार कोण याबाबतची वाच्यता कोणीही करत नाहीये। तर राजगुरू नगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे। एका जागेसाठी चक्क लिलाव झालेला आहे, बोली लागलेली आहे असं कळतंय। नगरसेवक पदाच्या जागेसाठी लिलाव झाल्याचं कळतंय। एका प्रभागात पुरुषांच्या जागेसाठी 1,03,00,000ची बोली लागली आहे, तर महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागली आहे अशी चर्चा राजगुरू नगरमध्ये जोरदार सुरू आहे। पण या संदर्भात कोणीही वाच्यता करायला तयार नाहीये। तो प्रभाग कोणता, तो उमेदवार कोणता, कोणी कितीची बोली लावली या संदर्भात कोणीही समोर येऊन बोलत नाहीये। कारण का सगळेजण सध्या मूग गिळून गप्प आहेत आणि त्याच्यावर असा दावा केला जातोय की लिलावातला पैसा हा शहराच्या विकासासाठी वापरला जाणार आहे। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। नाझीम, अत्यंत धक्कादायक प्रकार समोर येतोय, काही कळू शकलंय का? कोणता प्रभाग, कोणता उमेदवार, कोणी किती बोली लावली, नेमकं काय घडतंय राजगुरू नगरमध्ये? प्रज्ञा, राजगुरुनगर मधला हा धक्कादायक प्रकार असल्याची चर्चा या ठिकाणी जोरदार सुरू आहे। हा कोणत्या प्रभागात झाला, कोणत्या उमेदवारांसाठी झाला याबाबतची वाच्यता अद्याप कुणी केलेली नाहीये। मात्र दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की अशा प्रकारचे लिलाव जो आहे तो या ठिकाणी बोली जी आहे ती लावण्यात आलेली आहे। पुरुषांच्या एका नगरसेवक पदासाठी पहिली बोली लागलेली होती, त्यामध्ये 3 जण बोलीसाठी उतरलेले होते। 1 कोटीच्या आसपास हा आकडा गेल्यानंतर एकानं माघार घेतली आणि पुढं 1,03,00,000 या आकड्यावरती एक पुरुषांच्या नगरसेवक पदाचा आकडा जो आहे त्या ठिकाणी बोली अंतिम झाली असं या ठिकाणी चर्चा रंगलेली आहे। आणि महिलांच्या एका जागेसाठी 22 लाखांवरती बोली या ठिकाणी लागली आहे। परंतु यावरती ना विरोधक बोलतायत ना सत्ताधारी बोलतायत, कुणीच यावरती बोलत नाहीये। एकमेकांमध्ये साटलोट झाल्यामुळे सगळ्यांनी आळीमिळी गुपचिळी अशी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे। परंतु निवडणूक आयोग आता यावरती काय भूमिका घेणार, निवडणूक आयोग याबाबतची काही चौकशी करणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण अशा प्रकारचं जर पायंडा पडू लागला तर ही एक लोकशाहीची थट्टा आहे। कारण मतदारांच्या मतांमधून नगरसेवक असतील किंवा इतर ठिकाणच्या निवडणुकांमधले सदस्य निवडून आणण्याची ही लोकशाहीची एक पद्धत आहे, तसं एक हे आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारची लिलावाची प्रक्रिया घडली तर ही एक लाजीरवाणी बाब असेल आणि लोकशाहीची थट्टा उडवणारी बाब असेल। त्यामुळे राज्य निवडणूक आयोग याबाबत काय पावलं उचलतं हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। नाझीम, अपडेट जाणून घेऊया घटनेसंदर्भात। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।